नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनल मध्ये. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 10वी पास वर आया, सफाईगार, कक्ष परिचर, माळी, हमाल, कामगार, शिपाई अशा विविध संवर्गाच्या एकूण 115 पदांच्या भरतीची जाहिरात घेऊन आलेलो आहे. महत्वाची गोष्ट सांगायची तर या सर्व पदांकरता तुमची कोणती लेखी एक्झाम घेतली जाणार नसून फक्त शैक्षणिक अर्हतेच्या टक्केवारीनुसार आणि इंटरव्ह्यू द्वारे मिळालेल्या गुणानुसार तुमची ते निवड केली जाणार आहे. आणि जर तुमची ते निवड झाली तर तुम्हाला दरमहा 18,000 रुपये पगार मिळणार आहे. तर इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला अर्ज तसेच शैक्षणिक अर्हतेची सर्व कागदपत्रे आणि 1,028 रुपयाचे चलन भरून दिनांक 30/7/2026 पर्यंत संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व रुस्तम नरसी कूपर रुग्णालयाच्या विभागात प्रत्यक्ष येऊन सादर करायचा आहे. लक्षात ठेवा की टपालाने किंवा ऑनलाईन पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा अर्ज कुठे मिळणार, तर हा अर्ज तुम्हाला याच रुग्णालयातून विकत घ्यायचा आहे. तर या अर्जाकरता तुम्हाला 1,028 रुपयाच्या अर्जाचे शुल्क डॉक्टर रुस्तम नरसी कूपर रुग्णालय, पहिला मजला, डी विंग येथे शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्ट्या सोडून सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत भरायचे आहे. जर तुम्ही हे अर्ज शुल्क न भरता अर्ज सादर केला तर तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. तर सदर रिक्रुटमेंट मध्ये नक्की कोणती पदे भरली जाणार आहेत, तसेच सदर पदांची अर्हता व सदर पदांचे वेतन हे नक्की किती आहे हे बघण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलची अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तसेच सदर पदांच्या जाहिरातीची पीडीएफ फाईल आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलवर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे. ती बघण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर येऊ आजच्या जाहिरातीकडे. तर या जाहिरातीमध्ये जी 1 ते 24 पदे आहेत त्या पदांकरता उमेदवार 10वी किंवा 12वी मध्ये 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर येऊ आजच्या व्हिडिओकडे. तर या भरतीमध्ये सफाई कामगार या संवर्गाची 31 पदे, कक्ष परिचर या संवर्गाची 12 पदे, त्यानंतर कक्ष नोकर या संवर्गाची 2 पदे, त्यानंतर आया संवर्गाची 22 पदे, त्यानंतर माळी सफाईगार संवर्गाची 3 पदे, त्यानंतर माळी संवर्गाची 3 पदे, त्यानंतर सफाई कामगार आणि हलालखोर संवर्गाची 1 पद, त्यानंतर हमाल संवर्गाची 2 पदे, त्यानंतर हमालनी कामगार संवर्गाची 1 पद, त्यानंतर कामगार संवर्गाची 2 पदे भरली जाणार असून जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला दरमहा 18,000 रुपये पगार मिळणार आहेत. आता सदर पदांची शैक्षणिक अर्हता आपण बघू. तर या सर्व पदांकरता उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेले असावेत. त्यानंतर उमेदवाराला मराठी लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांना खात्यामार्फत घेण्यात येणाऱ्या व्यवसाय चाचणी परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. यानंतर प्रयोगशाळा परिचर व प्रयोगशाळा सेवक या संवर्गाची एकूण 10 पदे भरली जाणार असून जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला दरमहा 15,000 रुपये इतके वेतन मिळणार आहे. या दोन्ही पदांकरता उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच त्यांना मराठी लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. त्यानंतर वीजतंत्री, तारतंत्री, उद्वाहन चालकनी तारतंत्री, प्रशिक्षण मदतनीस या संवर्गाची एकूण 12 पदे भरली जाणार असून जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला दरमहा 18,000 रुपये इतके वेतन मिळणार आहेत. या सर्व पदांकरता उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवार ITI किंवा NCTVT परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र धारक असावेत. त्यानंतर त्यांना मराठी लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांना खात्यामार्फत घेण्यात येणाऱ्या व्यवसाय चाचणी परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यानंतर रुग्णवाहिनी परिचर, शववाहिनी परिचर, व्रणोपचारक, नाभिक, मदतनीस या संवर्गाची एकूण 12 पदे भरली जाणार असून जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला दरमहा 15,000 रुपये इतके वेतन मिळणार आहेत. या सर्व पदांकरता उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच त्यांना मराठी लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांना खात्यामार्फत घेण्यात येणाऱ्या
व्यवसाय चाचणी परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यानंतर शिंपी या संवर्गाची 2 पदे भरली जाणार असून जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला दरमहा 17,000 रुपये इतके वेतन मिळणार आहेत. या पदाकरता उमेदवारे 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवारे मान्यताप्राप्त शासकीय संस्थेची शिवणकला व कातर कामाचा 1 वर्ष प्रशिक्षणाचा काम समाधानकारक पूर्णरित्या केल्याचे प्रमाणपत्र किंवा श्रमिक विद्यापीठाचा किमान 20 आठवड्याचा ऍडव्हान्स टेलरिंग कोर्स समाधानकारकरित्या पूर्ण केलेला असावा. यानंतर या सर्व पदांकरता उमेदवारांची वयोमर्यादा किती असणे आवश्यक आहे ते आपण बघू. तर दिनांक 1/7/2026 पर्यंत उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी व 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे. यानंतर या सर्व पदांकरतांच्या उमेदवारांच्या मुलाखतीचा दिनांक हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉक्टर ऋण कूपर रुग्णालयाच्या फलकावर लावण्यात येईल. याबाबत दूरध्वनीद्वारे कोणती माहिती कळवण्यात येणार नाही. यानंतर अर्जासोबत नक्की कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडायचे आहेत ते आपण बघू. तर सुरुवातीला उमेदवारांचा पूर्ण भरलेला अर्जासोबत अर्ज शुल्क भरल्याची पावती जोडायला विसरू नका. त्यानंतर शैक्षणिक प्रमाणपत्रांमध्ये 10वी 12वीचे गुणपत्र प्रमाणपत्र, संबंधित पदांचा अर्हतेनुसार आवश्यक कागदपत्रे, पदवी, पदविका, पदव्युत्तर, फेलोशिप, MSCIT, टायपिंग प्रमाणपत्र जोडायचे आहे. त्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र, त्यानंतर अनुभव प्रमाणपत्र, त्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड, पत्त्याचा पुरावा. एक गोष्ट लक्षात ठेवा की जे डॉक्युमेंट्स तुम्ही सोबत जोडणार आहात ते सर्व सेल्फ अटेस्टेड असणे आवश्यक आहेत. त्यानंतर महिला उमेदवार विवाहित असल्यास विवाहित नोंदणी प्रमाणपत्राची छायांकित प्रत सोबत जोडण्यात यावी. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल. आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या BMC गाईड या युट्यूब चॅनल वर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्याकरता आपल्या BMC गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन द्यायला